पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं ऐक, बाबांनी सांगितलंय हारवाले फुलवाले किंवा मंडप त्यांचे जे काही पैसे झाले असतील त्याच्यातून देऊन टाक. होते आणि एक 4:30 वाजून गेलेत, लवकरात लवकर सगळ्यांकडनं कामं आटपून घे. होते. बरं तुझ्याकडे नंबर आहे, काही वाटलं तर फोन कर. हां येते. बायको बायको कसा वाटतोय आज गडी? बरं नको सांगू, राहू दे. हा बघ, आपल्या लग्नाचा बस्ता. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. बायको ऐक ना, आता खूप झालं यार. किती दिवस थांबायचं? आज संध्याकाळी डायरेक्ट लग्नच करून टाकू. म्हणजे संध्याकाळी त्या तुझ्या प्रोग्रामला आपण दोघं जोडीने येऊ तुझ्या इठ्ठलाचं दर्शन घ्यायला. ऐक ना किशोर, बोल ना बाई. पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम नाही, हा सोहळा आहे. कळलं का रे? प्रोग्राम नाही, सोहळा आहे. हा कळलं त्याला. पुढे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करणार नाही, कळलं? ते नाही कळलं त्याला. पण बायको, तुझी प्रत्येक आदा माझ्या डोक्यात फिक्स आहे आणि आपल्या कलेजात बी. किशा, बोल ना बायको. हात सोड. काय म्हणतोस? जाऊ देऊ का वहिनीला? जाऊ दे बोलला. जा. संध्याकाळचा डोक्यात फिक्स ठेव. जोडीनं आशीर्वाद. आज संध्याकाळी प्रोग्रामच्या आधी आपलं आणि बायकोचं लगीन फिक्स. काय म्हणलं? कसं? सॉलिड प्लॅन आहे आपल्या डोक्यात. आगे आगे देखो होतंय काय. कसं वाटलं? आवडलं याला. बाबा तुम्ही इथे? बस बाळा. बाबा हे सगळं काय आहे? जेवण घेऊन आलोय तुझ्यासाठी. तुझ्यासाठी आवडती भाजी घेऊन आलोय हरिकाकांकडून. तुम्ही जेवा बाबा, मला भूक नाहीये. नो प्रॉब्लेम. मग मी सुद्धा नाही जेवत. बाबा हा काय बालिशपणा आहे? का लहान मुलासारखं वागताय? खरंच तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. रात्रभर लेकरू उपाशी असताना कुठल्या बापाच्या घशाखाली घास उतरेल ग? घे बाळा.
बाबा, मला ना पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला आठवतंय लहान असताना मी जेव्हा म्हणायचे की मला भूक नाहीये, मला नाही जेवायचं, तेव्हा ताट घेऊन माझ्या मागे मागे धावायचा तुम्ही. हा घास चिवचा, हा घास खाऊचा, असं करत अख्खं ताट संपून जायचं. मला कळायचं सुद्धा नाही कसं जमायचं तुम्हाला हे सगळं. समोरच्याकडून जे हवंय ते करून घेणं आणि तेही त्याला न दुखावता कसं जमतो बाबा तुम्हाला. रागावणार नसलीस एक सांगू? बाबा, मी आजपर्यंत कधी रागावले का तुमच्यावर? बोला. माझं ऐक आणि त्या सोहळ्याला जा. हे बघ बाळा, देवाच्या चरणी गेलं ना की तो आपली दुःख त्याची करून घेतो आणि बदल्यात आपल्याला भरपूर सुख देतो. हे बघ, आज आपण या सोहळ्याला जाऊया आणि त्या विठ्ठलाकडे आपल्या सगळ्यांसाठी सुख, समाधान, शांती मागूया. माझा विश्वास नाहीये देवावर आणि श्रद्धा तर देऊनही नाही. त्याने मला आयुष्यात सुख कमी आणि दुःखच जास्त दिला. अगं निदान सोहळा म्हणून तरी आपण हजेरी लावून येऊया. आपण देणगीदार आहोत तिथले. आपण जर गेलो ना तर त्यांना बरं वाटेल. शिका, अगं 4:30 वाजून गेले, तू अजून ऑफिसमध्येच आहेस. बरं ऐक ऐक ऐक, संध्याकाळी वेळेत घरी पोहोच, आपल्याला सोहळ्याची तयारी करायची. हो, मी दागिने घेऊन पोहोचतीच आहे. आणते आणते आणते. हो हो हो, बाय बाय. काय सांगू? हे नाही नाही, ते नको, ते नको नको. उर्मी, माझं टिकलीचं पाकिट संपलंय, जा दुकानातून घेऊन ये. तुझं संपलंय ना पाकिट, तू जा आणि घेऊन ये. मला काय सांगतेस? उर्मी, पायात लचक भरली आहे ग, म्हणून तुला सांगतेय. नाही तर मी गेलेच असते ना. माझ्या मेलीची सगळी कामं ना मलाच करावी लागतात. ती वीणा तिकडे देवळाचे सोहळे करत फिरते आणि तू इथे. मी मम्मी, मी इकडे टेन्शन मध्ये, त्यात तू कामं काय सांगतेस मला? ती वीणा तर गेली ना, तिला सांग. तू मला नको सांगूस काय. आता वीणा काही येत नाही, पायाला चाक लावून फिरते ती गावभर. अगं कार्टे, म्हणूनच तुला सांगते ना, मी नाही जाणार सांगितलं ना तुला एकदा, म्हणजे नाही जाणार. कशी जात नाही तेच बघते. जा, जाऊन घेऊन ये. ऐकू मम्मी, अगं काय काय झालं तुला? आत्ता बरी होतीस ना? काय झालं? भरली ग पाठीत. तुझ्या पाठीत भरते ना अगदी तशी. ऐक मम्मी, मला ना रूम मधून बाहेरच नाही पडता येणार आहे आता. मम्मी मेले, मी मेले. मम्मी, मम्मी गेली. शपथ, मला बरं नाहीये तर प्रभास आणि माझी भेटच घडणार नाही आणि मला भेटता येणार नाही म्हणून प्रभास संगमनेर मध्येच येणार नाही. Yes! मला बरं नाहीये. प्रभासला मेसेज पाठवते. प्रभास, मला ना आज बरं नाहीये, तर आपण नको भेटूया. नाही नको, असा मेसेज टाकण्यापेक्षा आपण त्याला व्हॉइस नोट टाकूया, म्हणजे कसं असं खरं वाटेल. हा, प्रभास, अरे ऐक ना, मला ना बरं नाही वाटत आहे. माझ्या ना पाठीत उसण भरली आहे आणि डोकं पण दुखतंय. काहीतरी मेजर झालंय. आज आम्ही सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत, मग रिपोर्ट्स आले की मगच आपण भेटूया. सॉरी हा, आज नाही भेटता येणार आपल्याला.
बाय. सॉरी प्रभास, आज नाही भेटता येणार. मनोहरराव नमस्कार. कुलकर्णी या. आणि हे काय? ते रघुनाथरावांच्या सल्ल्याने आपण देणगीदारांसाठी काही स्मृतिचिन्ह आणले. बर. काय म्हणतात ना ते हल्ली रिटर्न गिफ्ट. तेच ते. एकदा तुम्ही नजरे घालून घातलेत तर बरं होईल. बर, एक मिनिट हा. माने साहेब, नातू, शिंगे, राठोड, घाडी, हे सदा. मनोहरराव काही चूक झाली आहे का? हो, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. हो मनोहरराव, असं काय म्हणताय तुम्ही? तुमच्या हातून चूक होणं शक्यच नाही. आणि अशी कुठली मोठी चूक झाली तुमच्या हातून? अहो काही नाही, ते दादांशी बोलायचं राहिलं माझं की देणगीदारांना एवढंच द्यायचंय की अजून काही द्यायचंय. हो तुम्ही काही काळजी करू नका. माझं रघुनाथरावांशी बोलणं झालंय. ही पुस्तकं आणि प्रसाद एवढंच द्यायचं. बर, मग चला पुढच्या कामाला लागूया. हो चला. दागिने आले असतील तर पांडुरंगाला सजवायला घेऊया. नाही, दागिने यायचे आहेत अजून. विणा गेली आणायला, येईल इतक्यात. मी बाकीचे काम. हो. संगमनेरला जायचंय. ओ मॅडम, ओ लिफ्ट पाहिजे का? अहो सोडतो ना तुम्हाला मी. ओ जाने मन. ओ थांबा तरी. मॅडम काय सोबत? चला खाऊया. चला आता सोबतच जाऊ. अजून आली कशी नाही? हेवना यायला हवी होती. काय हो रघुनाथराव, नाही तुमच्या घरातल्या बायकांना या सोहळ्याला यावंसं वाटत नाहीये का? नाही म्हणजे वीणा, रजनी काकू, उर्मी यांच्यापैकी कोणीच इथे दिसत नाहीये म्हणून विचारलं आपलं. त्या दोघींच्या उत्साहाची तर बोंबच आहे म्हणा. अहो पण वीणा, तिने तरी वेळेत पोहोचायला हवं होतं ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. वीणा प्रत्यक्ष इथे नसली तरी ती सोहळ्याचंच काम करते आणि तेही अतिशय महत्वाचं. ती विठ्ठलाचे दागिने घ्यायला गेली आहे, ज्याच्याशिवाय हा सोहळा सुरूच होऊ शकत नाही. कळलं की अजून काही माहिती हवी आहे? चल ग. कमाल आहे लोकांची. मनोहर कुठे गेली असेल रे वीणा? मला खरंच खूप टेन्शन आलंय. माझीच चूक झाली. मी ना वीणाला आज पाठवायलाच नको होत. दादा तुम्ही शांत व्हा. रघुनाथराव, वीणाचं काही कळलं का? फोन आला होता का? अहो नाही ना अजून. रघुनाथराव तुम्ही काही काळजी करू नका. मी एक काम करू का? मी त्या सराफांनाच फोन करू का? चालेल चालेल. दादा मी त्या
विणाच्या मैत्रिणींना फोन करून बघतो. हो, मी वीणाला फोन करतो. हॅलो विणा, तुझ्याकडे आहे का? माझा फोन, माझा फोन, कोणी आहे का? मामा, वीणा कुठे आहे? अरे म्हणजे अरे अगं वीणा कुठे आहे? अहो बाबा, मीच तुम्हाला विचारते वीणा कुठे आहे ते. घ्या. अगं असं काय बोलतेस तू? तुम्ही दोघी सराफाकडे गेला होतात ना दागिने आणायला? अहो नाही बाबा, मला नाही जमलं तिच्या सोबत जायला. ती एकटीच गेलीये. मी माझं काम आटपलं आणि डायरेक्ट इथे चालले. अरे बापरे. अरे देवा. ए मनोहर, तू एक काम कर, तू जरा घरी फोन करून बघ. काहीतरी कामासाठी घरी गेली असेल ती. नाही तर दादा, मी आत्ताच फोन केला होता, घरी कोणी फोन उचलत नाहीये. काय करू आता? माझा फोन का उचलत नाहीये मुलगी? कशाला उचलेल? गेली असेल मित्राला भेटायला, म्हणून तर उशीर झालाय ना यायला. रजनी, मनोहर, मी एक काम करतो, मीच जातो तिला शोधायला. मी जातो आणि घेऊन येतो कुठे असेल तिथून. शोधा शोधा, तेवढंच राहिलंय आता. कठीण आहे सगळं. दादा तुम्ही थांबा, माणसं येत आहेत, मी बघतो. मामा, बाबा, आज 16 आहे ना, तुमची इथे जास्त गरज आहे. आणि मला माहितीये वीणाला ना काहीतरी काम आठवलं असेल, त्यात ती बिझी असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला घेऊन येते. हा, मी येते. चिन्मय, हा. तू ना जरा नीट बघ, मला भयंकर टेन्शन. हा भयंकर गुरुजी, मला पण भयंकर टेन्शन आलंय. कुठे गेली असेल बायको? पण गुरुजी, तुम्ही काल काळजी करू राहिले. आपण आहे ना, आपण शोधून आणतो तिला. शेवटी आपलं पण कर्तव्य ना. काय रे, हो बोलला. चिन्मय, तू निघतेस ना? हो बाबा, मी जाते. हा, हे लावून घे. म्हणजे लहान मुली, लहान आहे ना गुरुजी, ती कुठे शोधणार? आपण शोधून आणतो बायकोला. काय टेन्शन नका घेऊ तुम्ही, आलोच. चल रे. मी जाते. थांबा. मनोहर, काही लागला का फोन? नाही, मी करतो प्रयत्न. विठ्ठला, कुठे गेली असेल रे वीणा? माझी वीणा सुखरूप असेल ना? वाचवा मला! कुणीतरी बाहेर काढा प्लीज. माझा फोन, माझा फोन. बाबा फोन करत असतील, चिका फोन करत असेल. वाचवा! वाचवा! वाचवा मला! वाचवा! 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 ऐक, डॅडी जरी नाही बोलले तरी आपलं ठरलंय. आज आपण लग्न करणार म्हणजे करणार. काय म्हणतोस? आवडलंय ह्याला. प्रेमात आणि परीक्षेत सगळं माफ असतं. सॉरी जानू, खोटं बोलले ना तुझ्याशी मी आज, पण तू माफ करशील मला आपल्या प्रेमासाठी? करशील? मला कुणीतरी बाहेर काढा! वाचवा! वाचवा कुणीतरी प्लीज! वाचवा! वाचवा मला!
किती वाजले ते पण कळत नाहीये. आरतीची वेळ होऊन गेली असेल. बाबा वाट बघत असतील. काय कर, माझ्यामुळे उत्सवाचा विचकावणार आहे. विठ्ठला, अरे तुझाच सोहळा, तुझाच उत्सव अपूर्ण राहिला तर चालेल का तुला? आणि सखायस ना तू माझा, मग पाठव ना कुणाला तरी. वाचवा, वाचवा.